हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम हरि जय राम हरि जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी मागुना विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी मागुना विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमारे विवर 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 दुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम हरे जय राम सेवी तोहार वाटितो सेवी तोहार वाटितो सेवी तोहार वाटितो सेवी तोहार वाटितो हरे भो नकारान यारे होऊ नकारा नवरी यारे होऊ नकारा नवरे विठेवरी जाची पाऊले समाज विठेवरी जाची पाऊले विठेवरी जाची पाऊले समाज कदा सुरदा
तोचे एकदान शूरदाता तोचे एकदान शूरदाता मनाचे संकल्प पाववील मनाचे संकल्प पाववील मनाचे संकल्प पाववील मनाचे संकल्प पाववील शरीराय बुद्धियाचे पाय शरीराय बुद्धीचे पाय शरीराय बुद्धीचे पाय तुका म्हणे मज धाडिले निरूपा कामे मज धाडिले निरोपा मज धाडिले निरूपा कामे मज धाडिले निरोपा सोपा सुखरू मार्ग हा सोपा सुख रूप मार्ग हा सोपा सुख रूप विठेवरी जाते पाऊले विठेवरी जाते पाऊले समा विठेवरी जाते पाऊले विठेवरी जाते पाऊले तोचे एकदान शूरदाता तोचे एकदान शूरदाता घुमाये पार घुमाये गोपाल घुमाये पार घुमाये पार घुमाये पार घुमाये गोपाल घुमाये पार घुमाये आरा शेवी तुहार शेवी तुहार वाटी तो अनेका शेवी तुहार सेवी तोहार सेवी तोहार वाटी तो अनिका सेवी तोहार शेवी तुहारस शेवी तुहारस शेवी तुहारस शेवी तुहारस शेवी तुहारस शेवी तुहारस वाट तो आने का देवी तुहारस सेवी तोहार सेवी तोहार वाटी तो अनिका सेवी तोहार क्या रे होऊ नका बर जा रे होऊ नका बर
समान विटेवरी जाती पाऊले समान एकदान शूरदाता 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 दाता शूरदाता शूरदाता तोची एक दान शूरदाता 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 तोची एक दान शूरदाता तोची एक दान शूरदाता तोची एक दान शूरदाता तोची एक दान तोची एक दान शूरदाता
सेवी तोहार रस वाटे तो अणिका सेवी तोहार रस वाटे तो अणिका घ्या रे होऊ नका रानभरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदा न शूरदाता मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याची पायी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदा न शूरदाता तुका म्हणी मज धाडिले निरोपा तुका म्हणी मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदा न शूरदाता पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन त्यांच्या कृपादारे कथेचा पांडुरंगा गुरु प्रथम नम दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक ही पायावरी मस्तक पायावरी यावार करी संतांचा यावार संतांचा यावार करी संतांचा
संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी वाटेतो आणि का घ्या रे होऊ नका रणभरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू मानले जाणारे एवढंच नाही तर ज्यांच्या काव्याला पंचमवेद म्हणून मान्यता मिळावी काळाच्याही माथ्यावर पाय ठेवून सदैव वैकुंठ गमन करणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता मी आपणासमोर उपस्थित केलेला आहे. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणे उचित ठरेल. भगवान महादेवाच्या प्रांगणामध्ये, भगवान पांडुरंगाच्या प्रांगणामध्ये, हनुमंतरायांच्या प्रांगणामध्ये आणि भगवान प्रभू रामरायाच्या प्रांगणामध्ये, या प्रांगणामध्ये संपन्न होत असलेला सालावत प्रमाण हा अखंड हरिनाम सोहळा उत्सव नामयज्ञ भक्ती यज्ञ आणि या भक्ती उत्सवातील आजची 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व भजनी मंडळाच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं, सप्ताह कमिटीच्या वतीनं माझे परमस्नेही हरिभक्ती परायण आमचे खंडू महाराज बिन्नर यांनी फोन करून ही सेवा माझ्यापर्यंत या निमित्तानं पोहोचवली. आणि या निमित्तानं का होईना एवढे डोंगर चढून उतरून या निमित्तानं काय व्हायला लागलं, या निमित्तानं या गावामध्ये मला येण्याचा योग प्राप्त झाला. तुम्हा सर्व भाग्यवंतांचं मला दर्शन झालं, मी माझं परम भाग्य समजतो. खूप गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पैकी माझ्या सोबत आलेले आमच्या शहापूर तालुक्याचे गान सम्राट, गान कोकिळा हरिभक्ती परायण डोंगरे बाबा या ठिकाणी आवर्जून माझ्या सेवेला या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्ती परायण, तुमचं नाव महाराज? नितीन महाराज. नितीन महाराज या ठिकाणी आजच्या सेवेला गायनाकरता उपस्थित आहेत. आवळे आवळे निवृत्ती आवळे निवृत्ती महाराज आवळे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्ती परायण संजयजी महाराज आवळे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेकदा माझ्या कीर्तनाला त्यांनी साथ दिलेली आहे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. खिलारी महाराज, हा खिलारी खिलारी महाराज देखील या ठिकाणी माझ्या साथीला गायना करता उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून या ठिकाणी या व्यासपीठावरून वंदन करतो. हरिभक्तीपरायण ज्यांच्या बोटामध्ये सरस्वती खेळते ते हरिभक्तीपरायण सतीश महाराज वैद्य हेही या ठिकाणी आवर्जून मला वाजवण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. तेव्हा त्यांनाही या व्यासपीठावरून मनापासून वंदन करतो. विनेकरी बाबा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे दोन्ही चोपदार या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. दोन्ही चोपदारांना या ठिकाणी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. अत्यंत गोड असे चोपदार आहेत बघा. खंडू महाराज, आज कीर्तन झाल्यानंतर मला तुम्ही पाकिट नाही दिलं तरी चालेल, हे 2 चोपदार फक्त माझ्या बरोबर द्या तुम्ही. गाडी रिकामीच आहे माझी, याल का माझ्या बरोबर? हा बघा, परत येता येणार नाही इकडं. मला वाटतं यांना संन्यासच देतो आता. जाम कटाळलेले दिसतात ते. काही हरकत नाही. दोन्ही चोपदारांना मनापासून धन्यवाद. अत्यंत गोड अशी साऊंड सिस्टम ज्या महाराजांनी या ठिकाणी लावलेली आहे तेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. सागर साऊंड सिस्टम गोंदे यांची या ठिकाणी अत्यंत गोड अशी साऊंड सिस्टम आहे. त्यांनाही मनापासून या ठिकाणी वंदन करतो. खर तर माझा घसा बसलेला आहे, तर त्यामुळे आजचं माझं सगळं कीर्तन या महाराजांच्यावर अवलंबून आहे. सगळं माझं आजचं कीर्तन तुमच्यावर अवलंबून आहे. सतीश महाराज यांनी जर मला आज चांगला आवाज दिला तरच आज माझं कीर्तन करणं शक्य होणार आहे, अन्यथा आज मला कीर्तन करणं शक्य नाही. सगळा तुमच्यावर अवलंबून आहे. आणि जर शेवटपर्यंत मला तुम्ही चांगली सिस्टम दिली, चांगला आवाज जर माऊली मला तुम्ही दिला, तर हे कीर्तन झाल्यानंतर ही लोक मला नारळ पाकिट वगैरे देणार आहेत. त्यातला
नारळ मी तुम्हाला देईल बघा. नारळ तुम्हाला, पण मला 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 खात्री आहे अत्यंत गोड अशी चांगली सिस्टम या ठिकाणी मला आपण द्याल. आपण सर्व उपस्थित गुणीजन साधक श्रोते सगळ्यांच्या चरणारविंदी पुन्हा 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 या ठिकाणी नतमस्तक होतो आणि या अभंग रूपी या वाक पुष्पाला या ठिकाणी मी आरंभ करतो. मी पत्रकात बघितलं आपल्या ह्या सप्ताह किती वर्ष म्हणजे किती वर्ष झालेत असं त्याच्यावर उल्लेख नाही. तर मग अखंड अखंड चालू आहे. म्हणजे तुम्हाला माहित नाही किती वर्ष झालेत, माहित नाही म्हणजे बाबा तुम्हालाही नाही सांगता येणार, तुम्हालाही नाही सांगता येणार. म्हणजे अखंड कितीतरी अनंत वर्षाची परंपरा ज्या उत्सवाला लाभलेली आहे, अनेक वर्षापासून अत्यंत गोड अशा पद्धतीने चालू असलेला हा उत्सव आणि या उत्सवातली आजची 6व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तुम्हा सगळ्यांच्या चरणारविंदी पुन्हा 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 दंडवत घालतो. एकाग्र सगळ्या शरीराचे कान करून ऐका. फक्त 1.5 तास मला कीर्तन करायचंय 9:30 वाजेपर्यंत. किती वाजेपर्यंत करायचंय? 9:30. काही डाऊट आहे का कुणाला? काही शंका आहे का याबद्दल? चालेल का 9:30 तुम्हाला? बोला हो नाही काहीतरी बोला, बोला ना हो नाही काहीतरी बोला ना. 9:30 चालेल का? म्हणजे त्याचं कारण असं आहे का येता येता मी असं ह्या आचार्यांकडनं आलो सहज मी येता येता त्यांना विचारलं भाऊ स्वयंपाकाला किती वेळ आहे? म्हणले मला 9:30 वाजतील. 9:30 ती पुरी आहे ना, पुरी असल्यामुळे ते जरा वेळ लागतो, म्हणले 9:30 वाजतील. आणि मग मी खंडू महाराजांना विचारलं बुवा मग 9:30 वाजता स्वयंपाक होणार आहे तर मग उगा अर्धा तास लोक ताटकळत ठेवण्यापेक्षा आपण अर्धा तास कीर्तन लांबवलं तर चालेल का? अर्धा तास कीर्तन वाढवलं तर चालेल का? खंडू महाराज म्हणले हो चालेल, काय हरकत नाही. मी त्यांना म्हणलं ठीक आहे अर्धा तास वाढवतो, पण त्याचं काय असेल ते बघा जरा, म्हणजे लक्षात आलं असेल मला काय म्हणायचंय ते. तेव्हा 9:30 वाजेपर्यंत 9:15 9:30 वाजेपर्यंत कीर्तन खर तर 9लाच संपवणार आहे मी. काळजी करू नका, चोपदार नाही लागलेल्या भुका, काही हरकत नाही. बघा हे चोपदार ज्या वेळेस मला सांगतील का महाराज आता बस करा, मी त्यावेळेस कीर्तन संपवेल, काय हरकत नाही. चालेल ना? जोपर्यंत तुम्ही बोलत नाही मी तोपर्यंत कीर्तन संपवत नाही. यांनी केव्हाही सांगू दे मला, हे आताही जरी बोलले बस कर तर आताही मी निघाला तयार आहे, आताही निघाला तयार आहे, पण काही हरकत नाही. असो, चिंतना करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. आणि आजच्या या अभंगामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज मी माझं जीवन जगत असताना कोणता स्वार्थ कमावला, कोणता स्वार्थ साधला आणि त्या स्वार्थापोटी मी जगावर काय परोपकार केला, या अत्यंत महत्वाच्या 2 गोष्टीचं प्रतिपादन जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये करतात. बारीक ऐकन लक्ष देऊ नये का. खर तर मनुष्याचं जीवन स्वार्थी आणि परार्थी अशा पद्धतीनं पाहिजे. म्हणजे जीवन जगत असताना मनुष्याच्या जीवनात स्वार्थही असला पाहिजे आणि नुसता स्वार्थ नको तर त्याच्याकरता थोडा परोपकार देखील आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, परोपकार थोडा तरी परोपकार. तुका मन फार थोडा तरी परोपकार. हो तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुका मन फार थोडा तरी परोपकार. तुझा बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाव. त्याकरता तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात सांगून ठेवलंय, तुका म्हणे फार, अरे नाही फार करता आला, थोडा तरी परोपकार. मनुष्याचं जीवन हे स्वार्थी असलं पाहिजे, कारण संसारिक आहोत आपण, संसारामध्ये स्वार्थही असला पाहिजे. नाही याच्या पुढचं बोलतो मी, स्वार्थ असल्याशिवाय संसार होऊ शकत नाही. कळतंय मी काय बोलतोय ते? जीवनामध्ये स्वार्थ असल्याशिवाय तुमचा संसार कदापिच यशस्वी होऊ शकत नाही. अर्थात पण केवळ स्वार्थी जीवन शास्त्राला मान्य नाही. त्या स्वार्थाबरोबर थोडासा आपल्या जीवनात काय करता आला पाहिजे, परोपकार करता आला पाहिजे. चला फार लांबवत नाही, वेळेत सेवा आठवायची मला, ऐका बारी. या स्वार्थ आणि परार्थ, अरे परार्थ म्हणजे परोपकार, हे स्वार्थ आणि परोपकार
या दोघांचा विचार करू गेलो तर मला 4 वर्ग आपल्या समोर मांडावे लागतील आणि हे 4 वर्ग बघून मला अभंगात काय करायचंय, प्रवेश करायचंय. बारीक ऐका, लक्ष देऊ नका. नंबर 1, या जगामध्ये सतीश महाराज पहिला वर्ग आहे जो केवळ स्वार्थी जीवन जगतोय. अर्थात फक्त स्वतः करता जीवन जगतो. गावाशी, समाजाशी, देशाशी त्याला काही घेणं देणंच नाही. माझं पोट भरलं बस, मला इतरांशी काही घेणं देणंच नाही. मराठवाड्यामध्ये याला अप्पलपोट्या वर्ग म्हणतात. अप्पलपोट्या. अप्पलपोट्या म्हणजे पहिल्याच पंक्तीला बसायचं आणि इतकं खायचं, इतकं हाणायचं का दुसऱ्या पंक्तीला कोणाला शिल्लक राहो का न राहो त्याला काहीच घेणं देणं नाही. याला म्हणतात अप्पलपोट्या वर्ग. अप्पलपोट्या म्हणजे फक्त स्वतःच्या पोटाचा विचार करणारा वर्ग, केवळ स्वतः करता जीवन जगणारा वर्ग, केवळ स्वार्थी जीवन, दुसऱ्याशी, जगाशी, देशाशी, समाजाशी, गावाशी त्याला काहीच घेणं देणं नाही. केवळ स्वार्थी वर्ग आणि केवळ स्वतः करता हा वर्ग जीवन जगतो. त्याच्यामुळं देशाला, समाजाला त्याचा काहीच उपयोग होत, कसलाच उपयोग होत नाही, कारण फक्त स्वतः करता जीवन जगतो तो. चला पुढे जातो. दुसरा, मराठीत आमच्याकडे एक म्हण आहे बघा, इकडे ऐक नाही मला माहित नाही, मराठीत आमच्याकडे म्हण आहे, दुसऱ्याची दाढी जळाली तर जळू दे पण माझी बिडी आहे. काही म्हण तुमच्याकडं, म्हणजे तुमच्याकडे बिडी आहेत आपला, म्हणजे तुमच्याकडेही म्हण आहे असं मला म्हणायचंय. तेव्हा माझी बिडी पेटण्याकरता दुसऱ्याची दाढी जळाली तर जळू दे पण माझी बिडी काय झाली पाहिजे, पेटली पाहिजे. केवळ स्वार्थी वर्ग, स्वतःचं जीवन स्वतः करता विचार करणारा वर्ग आणि केवळ स्वतः करता हा वर्ग जगतो. अशी काही माणसं या जगात फक्त स्वतः करता जगतात. त्याच्यामुळे जगाला त्याचा कोणत्याच प्रकारे फायदा होत नाही. चला जाऊ दे, काय हरकत नाही. दुसरा वर्ग या जगामध्ये कोणता वर्ग, जो केवळ परोपकारा करता जगतोय. ऐकताय ना, दुसरा वर्ग सांगतोय केवळ परोपकारा करता, बस परोपकाराशिवाय त्याच्याकडे काहीच नाही, केवळ परोपकारा करता. पण ऐका नीट बारीक, हा जो केवळ परोपकारी वर्ग आहे तो देखील जगाला तेवढा फायदेशीर होत नाही. काही बसलेली माणसं म्हणतील, महाराज वेड लागलं काय तुम्हाला, काय बोलता तुम्ही? अरे जो केवळ परोपकारा करता जगतो आणि मग केवळ परोपकारा करता जगणारा वर्ग जगाला का बरं तेवढा फायदेशीर होत नाही? तर शास्त्र असं म्हणतंय की जो परोपकार जगावर करायला निघालेला असतो त्या परोपकाराचा त्यानं स्वतः अनुभव घेतलेला नसतो आणि त्याच्यामुळे त्याचा परोपकार जगाला कधी कधी अत्यंत घातक ठरतो, वाईट ठरतो. पटवून देतो मी. एक शेतकरी होता, सकाळी सकाळी शेतावर निघाला होता. शेतीची महत्वाची शेतातली सीझन चालू होती. पिशवी त्यानं ठेवलेली बघितली, लक्षात आला बायकोने शिदोरीची पिशवी ठेवलेली, ती पिशवी उचलली आणि शेतावर गेला. एका झाडाखाली सावलीमध्ये ती पिशवी ठेवली, काम करायला सुरुवात केली. सकाळी 8 वाजल्यापासून शेतामध्ये राब 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 राबणं चालू आहे. 12 वाजले, पोटामध्ये प्रचंड भूक लागली. त्याच्या लक्षात आलं आता भूक लागलेली, आपल्याला आणलेली शिदोरी खाऊन घेऊ आणि पुन्हा कामाला सुरुवात करू. आणि म्हणून ज्या झाडाखाली ती शिदोरी ठेवली होती त्या झाडाखाली सावलीमध्ये बसला. ती पिशवी घेतली, त्या पिशवीतनं ती शिदोरी काढली. मग त्याच्या लक्षात आलं गफलत झाली आपली. जी भरलेली शिदोरीची पिशवी होती ती भूलचुकीत घरीच राहिली आणि ही दुसरीच पिशवी आपल्या हातात काय झालेली आहे, आलेली. आता काय करावं, पोटात प्रचंड भूक लागलेली आहे. काय करू. त्यानं विचार केला, पुन्हा मळ्यातून एवढ्या लांब घरी जा, पुन्हा एवढ्या लांब परत या, वेळ जातो, काय करू, शेतीची सीझन महत्वाची आहे. त्यानं विचार केला, जाऊ द्या ना, नाहीच एक वेळ जेवलं तर काय म्हणून एवढा फरक पडतंय, काय एवढा फरक पडतो. ही लोक महिनाभर उपोषण करतात, मग कुठं काय होतंय. येते लक्षात मला काय म्हणायचे ते, काय एक वेळ नाही जेवलं काय फरक पडतो. पुन्हा कामाला सुरुवात केली. संध्याकाळचे 5 वाजले आणि 5 वाजल्यावर त्यानं ठरलं बस आता काम होत नाही, पोटात काहीच नाही सकाळपासून. घरी गेला. घरी गेल्या दारातूनच बायकोला आवाज दिला, हे जेवायला वाढ. दुर्दैवानं बायको घरात नव्हती. काही कोणाकडे बसायला गेली असेल, बाजारात गेली असेल, दुकानात गेली असेल. त्याने विचार केला नसू दे ना बायको घरात, आपण बघू काय खायला घरात. घरात गेलं सगळं किचन धुंडाळलं. सगळं किचन धुंडाळल्यावर काहीच मिळालं नाही त्याला. बऱ्याचदा अशी गंमत होते आपली माणसाची का जेव्हा दात होते, हा बोला ना, जेव्हा दात होते तेव्हा चणे नव्हते ना, आता मोकार चणे आले, दाताचं खायला काय राहिले नाहीत, दात शिल्लक राहिले नाहीत. भूक लागलेली प्रचंड, घरात काहीच नाही, काय करू. एक पातेल्या खाली त्याला काहीतरी झाकलेलं दिसलं. उघडलं, त्यानं उचललं पातेलं, बघितलं तर एक वाटीभर खीर होती. त्याने विचार केला
जाऊ दे आता बायको येईलच, लवकरच स्वयंपाक करायला सांगू, लवकरच जेऊ. तोपर्यंत एवढी एक वाटीभर खीर खाऊन आपली भूक आपण काय करू, भागूयात, थांबूयात. घेतली त्यांनी वाटी हातामध्ये, चमचा घेतला, त्या खिरीच्या वाटीमध्ये चमचा बुडवला, चमचा टाकला, चमचा उचलला. आता तो खिरीचा भरलेला चमचा तोंडात टाकणार तेवढ्या दारात आवाज आला, भिक्षांदेही. तो चमचा जसाच्या तसाच पुन्हा खिरीत ठेवला आणि दारात कोण आलाय म्हणून बघायला गेला. तरी अत्यंत वाळलेला, कृश झालेला, हाडाला मांस चिकटलेलं, डोळे खोलवर गेलेले, केस विस्कटलेले, एक अत्यंत कृश जीर्ण झालेला एक भिकारी, एक म्हातारा दारामध्ये उभा होता. याला बघितलं आणि त्यानं हात जोडले, दादा, दादा 3 दिवस झाले उपवाशी आहे दादा, दादा 3 दिवस झाले पाण्यावर जगतोय दादा, पोटामध्ये अन्नाचा कण नाही दादा, काही करा, मला काहीतरी खायला द्या दादा, आमलेलं, चिमलेलं, शिळ, पाक काही असेल पण आज मला खायला द्या. याला प्रश्न पडला शेतकऱ्याला, मलाही भूक लागलेली, माझ्याही पोटात सकाळपासून काहीच नाही आणि समोरचाही भिकारी 3 दिवस झाले उपवाशी, काय करू, काय करू, काय करू. पुन्हा पुन्हा तो भिकारी विनवण्या करत होता, दादा, दादा 3 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही दादा, पाण्यावर जगतोय दादा, आज जर माझ्या पोटात काही गेलं नाही ना तर उद्याचा सूर्य मी बघेल की नाही सांगता येणार नाही दादा. दादा हे अख्खं गाव फिरलो दादा, पण अर्धा भाकरीचा तुकडा देखील मला कोणी वाढला नाही दादा, तुमचं शेवटचं घर आहे दादा, काहीतरी मला खायला द्या दादा. या शेतकऱ्यानं एका क्षणाचा विचार केला नाही हो. विचार केला त्यानं, काय विचार केला शेतकऱ्यानं, किती गोड विचार आहे, नीट ऐका. शेतकऱ्यानं विचार केला, अरे स्वतःच्या पोटाला भूक लागल्यानंतर स्वतःच स्वतः खाणं याला प्रकृती म्हणतात, निसर्ग नियम आहे. स्वतःच्या पोटाला भूक लागली, स्वतःचं जेवण स्वतः खाणं प्रकृती, निसर्ग नियम आहे. स्वतःच्या पोटाला भूक लागल्यानंतर स्वतःच स्वतः खाणं याला प्रकृती म्हणतात. स्वतःच्या पोटाला भूक लागल्यानंतर दुसऱ्याचं हिसकावून खाणं याला विकृती म्हणतात. आणि ऐका नीट माझं वाक्य, स्वतःच्या पोटाला भूक लागलेली असताना सुद्धा स्वतः जवळचं दुसऱ्याला देणं याला भारतीय संस्कृती असं म्हणतात. आणि हेच त्यानं विचार केला, हाच विचार केला, हाच विचार केला. वाजवायच्या तर नीट वाजवा, उगाच मोकर मरगळ्यासारख्या काय टाळ्या वाजवता, वाजवा जरा नीट, चाळ्या चांगल्या. आता इथून पुढे नीट लक्षात ठेवा, जर एखादं वाक्य कीर्तनकाराचं आवडलं, एखादी गायकांची चाल आवडली तर जरूर टाळ्या वाजवा, पण ते व्यवस्थित वाजवा, अन्यथा टाळ्या वाजवू नका. येते माझ्या लक्षात, येते तुमच्या लक्षात? टाळ्या वाजवायच्या असतील तर जोरात आणि नीट, अन्यथा न वाजवलेल्या चालतील. काय तुमच्या टाळ्यांच्यावर माझं पाकिट तुमच्या टाळ्यांच्यावर काय माझं कीर्तन अवलंबून नाहीये. ऐका नीट, बारीक, हा बारीक ऐका. स्वतःच्या पोटाला भूक लागलेली असताना स्वतः जवळचं दुसऱ्याला देणं याला भारतीय संस्कृती म्हणतात. एका क्षणाचा विचार केला नाही. घरात गेला तो शेतकरी, ती वाटीभर खीर आणली आणि त्या दारात आलेल्या भिकाऱ्याला देऊन टाकली. त्यानं पायरीवर बसून ती मटामटा सगळी खीर खाल्ली. दादा पाणी द्या. या हा पाणी आणायला शेतकरी आतमध्ये गेला, तेवढ्यात त्या भिकाऱ्याच्या पोटात काहीतरी गडबड व्हायला लागली, दुखायला लागलं. खाली पडला पायरीवरून, गडबडला लोळतोय, हातपाय झोडतोय. हा पाणी घेऊन शेतकरी याला बघितलं, अरे काय झालंय काय याला, अरे बाबा काय झालंय, का लोळताय, काय होतंय? एक नाही, दोन नाही, हो नाही, काहीच नाही. लक्षात आलं, तोंडातनं फेस आला त्याच्या, काहीतरी गडबड झालेली. उचललं त्या भिकारी बाबाला, भिकारी म्हाताऱ्याला, जवळच्या दवाखान्यात नेलं गावातल्या, आणि दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं, सलाईन लावली. 1 तासानंतर बाबा शुद्धीवर आला. 1 तासानंतर जेव्हा तो भिकारी शुद्धीवर आला आणि मग त्या डॉक्टरांनी त्याला विचारलं, बाबा काय खाल्लं होतं तुम्ही? डॉक्टर साहेब 3 दिवस झाले उपवाशी आहे, 3 दिवस झाले पोटात अन्नाचं कण नाही. हे अख्खं गाव फिरलो डॉक्टर साहेब, पण कोणी अर्धा भाकरीचा तुकडाही मला वाढला नाही हो. या 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 दादांच्या घरी गेलो आणि या दादांनी मला 1 वाटीभर खीर दिली बघा, बस तेवढी वाटीभर खीर खाल्ली, म्हणून आज तुमच्या समोर जिवंत दिसतोय बघा. त्या डॉक्टरांनी दिलेलं उत्तर भयानक होतं. ऐका नीट बारीक. डॉक्टर म्हणले, बाबा तुम्ही जी खीर खाल्ली त्या खिरीमध्ये पालीचं विष पडलेलं होतं आणि म्हणून तुम्हाला काय झालेलं आहे, त्रास झालेला आहे. संपलं माझं उदाहरण. आता मला तुम्हाला काय पटवून द्यायचंय आणि तुम्हाला काय विचारायचंय ऐका बारीक. ज्या शेतकऱ्यानं सकाळपासून काहीच खाल्लं नाही, स्वतःच्या पोटाला प्रचंड भूक लागलेली आहे आणि घरात फक्त 1च वाटीभर खीर आहे, पण तरी देखील स्वतःच्या भुकेचा विचार न करता ती वाटीभर खीर दारात आलेल्या भिकाऱ्याला देऊन टाकली. चांगलं आहे का वाईट आहे?
बोला ना जरा, चांगली भावना आहे की वाईट भावना आहे? मला सांगा, याच्यात स्वतःचा काही स्वार्थ आहे? काय स्वार्थ आहे? काहीच नाही, केवळ परोपकार आहे हा. स्वतःचा स्वार्थच नाही, केवळ परोपकार आहे. पण नीट ऐका, जो खिरीचा परोपकार त्या भिकाऱ्यावर केला, पण त्या परोपकाराचा अर्थात त्या खिरीचा यानं प्रत्यक्ष अनुभव न घेतल्यामुळे तो खिरीचा परोपकार भिकाऱ्याला काय ठरला? घातक ठरला, मारक ठरला. नाही, यदा कदाचित जीव घेणं सुद्धा ठरला असता. याचा अर्थ असा आहे, जो केवळ परोपकार करणारा वर्ग आहे तो सुद्धा जगाला कधी कधी अत्यंत घातक ठरतो. का? त्याचं कारण, तो जो परोपकार समाजावर करायला जातो त्या परोपकाराचा त्यानं स्वतः अनुभव घेतलेला नसतो, आणि म्हणून जगाला कधी कधी तो अत्यंत घातक ठरतो. नसेल पटलं तुम्हाला अजून एक उदाहरण देतो, कळेल तुम्हाला. ऐका बारीक, लक्ष देऊन ऐका. एका गावच्या वेशीवर एक साधू महात्मा आलेला होता. 3 दिवस झाले साधू महात्मा उभा आहे तिथे, आणि एका पायावर उभा आहे. माझ्याकडे बघा, हे असा एका पायावर उभा आहे, आणि एका पायावर उभा असल्यामुळे सगळ्या शरीराचा लोड त्या एका पायावर आला, आणि एका पायावर आल्यामुळे खिलारी महाराज तो पाय काय झाला? सुजला. तो पाय सुजला, पाय सुजला. हजारो लोक त्या साधू जवळ येतात जातात, कुणालाच काही घेणं देणं नाही. कुठून आला असेल, बसतो की नाही, झोपतो की नाही, खातो की नाही, काहीच कुणाला घेणं देणं नाही. बघा, काहीच कुणाला घेणं देणं नाही. एक मावशी मात्र रोज त्या साधूला बघायची, काय करता येईल या साधू करता मला. बरं, विचारायला जावं, बोलायला जावं तर तपश्चर्येमध्ये भंग पडायचा, आणि उगाच मला शाप बीप द्यायचा, काय करू काय करू काय करू. आणि नेमकी तिचं लक्ष त्या पायाकडे गेलं, आणि पायाकडे गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं, पायाला सूज आलेली आहे, मला नाहीच काही साधू करता करता आलं, तर एवढी पायाची सूज याच्या नक्की उतरवता येईल. घरी गेली ती मावशी, आणि एक वाटीभर गावरान तूप आणलं. तूप, वाटीभर गावरान तूप घेऊन आली, आणि त्या साधूच्या पायाला ते तूप काय केलं, सगळं ते वाटीभर तूप चोळलं, सूज उतरावी म्हणून. गावठी तुपानं सूज उतरते म्हणून ते काय केलं, ते तूप लावलं. तूप, आणि तूप लावून मावशी काय झाली, घरी निघून गेली. पण घरी निघून गेल्यानंतर परिणाम असा झाला की त्या परिसरातल्या जेवढ्या मुंग्या होत्या त्या गावठी वासाच्या तुपानं त्या पायाला काय करायला लागल्या, चिकटायला लागल्या, चावायला लागल्या. त्या वासामुळं सगळ्या मुंग्या यायला लागल्या, चिकटायला लागल्या, चावायला लागल्या. संपलं माझं उदाहरण, संपलं माझं उदाहरण. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, गेली 3 दिवस झाले साधू वेशीवर उभा आहे, हजारो लोक त्याच्या जवळ जातात येतात, कोणालाच काही घेणं देणं नाही. पण किमान याच्या पायाची सूज उतरवता येईल म्हणून त्या मावशीनं घरून जाऊन गावठी वाटीभर तूप आणून त्या पायाला चोळलं. चांगली भावना आहे की वाईट भावना आहे? बोला ना जरा. चांगली भावना आहे. सांगा, काही स्वार्थ आहे याच्यामध्ये त्या मावशीचा? काही स्वार्थ नाही, केवळ परोपकार आहे. पण त्या तुपाचा परोपकार ज्या साधूवर केला, त्या तुपाच्या परोपकाराचा तिला स्वतःला अनुभव नसल्यामुळे त्या तुपाचा परोपकार साधूला घातक ठरला. नाही, भजनामध्ये खंड पाडणारा ठरला. काय याचा अर्थ आहे? याचा अर्थ आहे, जो केवळ परोपकार करणारा वर्ग आहे तो सुद्धा जगाला तेवढ्या प्रमाणात फायदेशीर ठरत नाही. तिसरा आणि अत्यंत महत्वाचा वर्ग आहे. मी 2 वर्ग मांडले आपल्या समोर, लक्षात असू द्या. पहिला वर्ग मांडला जो केवळ स्वतः करता जगतो. दुसरा वर्ग मांडला जो केवळ परोपकारा करता जगतो. तिसरा आणि अत्यंत महत्वाचा वर्ग आहे जो स्वार्थी नाही आणि परार्थी नाही, म्हणजे स्वतःचंही भलं करू घेत नाही आणि दुसऱ्याचंही भलं होऊ देत नाही. तुमच्या भाषेत बोलू का जरा? तुमच्या भाषेत बोलतो. मी सरपंच होणार नाही आणि त्यालाही सरपंच होऊ देणार. हे लवकर कळते वाटतं तुम्हाला, ही भाषा लवकर कळते वाटतं. ऐका बारीक, जगाला अत्यंत घातक तर सतीश महाराज कोणता वर्ग असेल तर तो हा वर्ग आहे. स्वतःचंही भलं करू घेत नाही आणि दुसऱ्याचंही भलं होऊ देत नाही. आपल्याला सिद्धांत कळण्याकरता एक छोटासा काल्पनिक दृष्टांत मांडतो. काल्पनिक दृष्टांत, काल्पनिक. ऐका बारीक, एकदा भारत आणि वेस्ट इंडिजची मॅच होती. अत्यंत अटीतटीचा सामना, फायनल मॅच, शेवटची ओव्हर बाकी आहे. तरी कोणालाच सांगता येत नव्हतं मॅच कोण जिंकेल ती, कोणालाच सांगता येत नव्हतं. शेवटचा बॉल पडला आणि वेस्ट इंडिजनं मॅच जिंकली. वेस्ट इंडिजनं मॅच जिंकली. एवढा आनंद केला लोकांनी, त्यांच्या एवढा जल्लोष केला, प्रचंड जल्लोष.
तो सगळा बक्षीस समारंभ वगैरे त्यांचा त्या ग्राउंडवरचा पार पडला. आणि मग ते सगळी लोक त्यांच्या रूम मध्ये, जे चेंजिंग रूम असेल त्या रूम मध्ये गेले. स्वर्गातल्या देवांना राहवलं नाही. ते म्हणले काय सुंदर मॅच जिंकली या लोकांनी, यांचं अभिनंदन करायला पाहिजे. स्वर्गातले देव प्रगट झाले तिथे. ते त्या वेस्ट इंडिजच्या लोकांना म्हणायला लागले, अरे फार खुश होत म्हणले आम्ही तुमच्यावर, काय सुंदर मॅच जिंकली म्हणले, तुम्ही आतापर्यंत असे मॅचच जिंकताना बघितलं नाही म्हणले, फार सुंदर, खुश होत आम्ही तुमच्यावर. आणि आमची अशी इच्छा आहे का तुमच्या सगळ्याच्या सगळ्या 11 खेळाडूंना आम्हाला 8 दिवस स्वर्गात घेऊन जायचंय म्हणले. कोण म्हणले? देव म्हणले. देव कोणाला घेऊन जायचंय? त्या 11 खेळाडूंना वेस्ट इंडिजच्या. आता हे जिवंतपणी स्वर्ग बघायची ऑफर आल्यावर कोण नाही म्हणतंय काय? एरवी स्वर्ग बघायचा असेल तर काय करावं लागतंय? मरावं लागतंय. म्हणे मराठीमध्ये, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आणि जिवंतपणी स्वर्ग बघायची ऑफर आली. ते पिक्चर आहे बघा एक, त्या मकरंद अनासपुरेचा. लग्न. हा बघा, म्हाताऱ्या नाही माहिती गाढवाचं लग्न. गाढवाचं लग्न ते सावळ्या कुंभार. त्या सावळ्या कुंभाराला ते साधू काय करताय, 2-4 दिवस तिकडे स्वर्गामध्ये नेते, 2-4 दिवस त्याला तिकडे ठेवताय आणि पुन्हा खाली या मृत्यू लोकांमध्ये. सेम अशी ऑफर आली, सेम. सगळे खेळाडू म्हणाले, देवा देवा त्या तयार आहेत, आम्ही तयार आहेत. सगळे 11च्या 11 खेळाडूंना देवांनी घेतलं आणि देव गेले स्वर्गामध्ये. एका विशिष्ट महालामध्ये राहण्याची व्यवस्था केली त्यांची. आणि मग 8 दिवस कसे गेले कळले नाहीत. 8व्या दिवसाची शेवटची रात्र आहे. आणि मग देव त्यांच्या महालात गेले, म्हणले 8 दिवसाची आपली ठरलं होतं, आजची शेवटची रात्र आहे. उद्या सकाळीच लवकरच पहिल्याच गाडीने मला तुम्हाला काय करावं लागणार आहे, आणि मृत्यू लोकात सोडावं लागणार आहे म्हणले. एक काम करा, फार खुश होता मी तुमच्यावर, एकेकानं आमच्या महालात या आणि काय म्हटले तुम्हाला शेवटचं एकदा मागून घ्यायचं असेल ते मागून घ्या, म्हणजे उद्या सकाळी जायला गडबड नको. गेले देव, जाऊन त्यांच्या राजसिंहासनावर बसले. आणि पहिल्यांदा वेस्ट इंडिजचा कॅप्टन गेला. आणि ते कॅप्टन गेला आणि ते कॅप्टनला येताना दारात न बघितलं देवानं. आणि देव म्हणले, ए चल चल चल, ये लवकर, ये पटकन, बोल काय पाहिजे, गाडी बंगला पैसा काय पाहिजे बोल. म्हणले, देवा या गाड्या खूप आहे, बंगले खूप आहे, पैसे खूप आहे, हे नको मला. अरे मग काय पाहिजे? देवा नक्की देश. अरे नक्की म्हणजे काय? मी देव आहे, तो काय कुठला आमदार खासदार येऊन फक्त आश्वासन देऊन जायला? बोल काय? नाही नाही देवा, मी जे मागल ते. अरे तू बोल तर खरं. ते वेस्ट इंडिजचा कॅप्टन देवाला म्हणाला, देवा मला जर द्यायचंच असेल तर एक काम कर, मी खूप काळा आहे, मला गोर कर. कोण म्हणला? ते वेस्ट इंडिजचा कॅप्टन म्हणला. ती वेस्ट इंडिजची लोक बघा तुम्ही, लक्षात येईल तुमच्या, तिथलं वातावरणच तसं आहे. देवा मी खूप काळा आहे, मला गोर कर. आता गोर कोणाला व्हावं असं वाटत नाही. प्रत्येकाला वाटतंय मी गोर असावं, प्रत्येकाला वाटतंय मी गोर व्हावं. हे गोर होण्याकरता या म्हाताऱ्या सुद्धा तोंडाला काय काय क्रीम लावतात, हे आता मला इथं नाही सांगायचं, इथं कीर्तनात नाही सांगायचं. ऐका नीट बारीक, मला काय पटवून द्यायचंय. देव मला गोर कर, बस एवढाच. हो देवा एवढं. तथास्तु. तथास्तु बोलल्याबरोबर काळा कुट्टा असणारा वेस्ट इंडिजचा कॅप्टन अत्यंत गोरा गोमटा झाला. हो म्हणले, बाहेर बाहेर बाई पाठव दुसऱ्याला म्हणले. ते गेला बाहेर. आता हे बाहेर 10 जण उभी होती. त्यांनी बघितलं, अरे हे जाताना एवढा काळा आणि येताना गोरा झालाच कसा म्हणले. नक्की म्हणले यानं देवाकडे काय मागितलंय, मला गोर करा मागितलंय. दुसरा गेला, देवा मला गोर व्हायचंय, तथास्तु. तिसरा गेला, देवा मला गोर व्हायचंय, तथास्तु. चौथा, पाचवा, 10च्या 10 खेळाडू गेले आणि त्यांनी म्हणलं देव मला गोर व्हायचंय. शेवटचा राहिला एक 11वा, शेवटचा. आता देवाला वाटलं तर 11वा सुद्धा मागून मागून काय मागणार आहे, मला गोर करा मागणार आहे. ये पटकन म्हणले, चल तुलाही गोरा करून टाकतो. म्हणले, देवा मला गोर नाही व्हायचं. गोर नाही व्हायचं, मग काय पाहिजे तुला? गाडी बंगला पैसा? नाही 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 देवा, या गाड्या खूप येते, बंगले खूप येते, पैसे. अरे मग काय पाहिजे तुला? देवा देशील ना? अरे देशील का म्हणजे काय? देव आहे मी, बोल तुला काय पाहिजे. नाही नाही देवा मी जे अरे तू मागून तर बघ म्हणले, त्या 10 जणांना दिलंय आणि तुझ्या एकट्यावर का बरं मी अन्याय करू? बोल फक्त काय पाहिजे बोल. काय नाही म्हणले, देवा मला जर द्यायचं असेल, माझ्याकरता काय करायचं असेल तर एक काम करा देवा, तुम्ही ज्या 10 जणांना गोरं केलंय ना त्यांना पुन्हा एकदा काळं करून टाका म्हणले. एवढंच द्या म्हणले मला, एवढंच द्या म्हणले, दुसरं काहीच नाही. संपलं माझं उदाहरण. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, समाजाचं काही भलं याच्यामध्ये? दुसऱ्याचं काही भलं झालं? दुसऱ्याचं काही भलं झालं का? जाऊ दे, दुसऱ्याचं नाही झालं तर झालं, काय बरोबर. पण किमान स्वतःचं काही भलं, स्वतःचंही भलं नाही. अरे जगाला अत्यंत घातक वर्ग जर कोणता असेल तर तो हा वर्ग आहे. स्वतःचंही भलं करू घेत नाही,
आणि दुसऱ्याचंही भलं होऊ देत नाही. विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल 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 चौथा आणि अत्यंत महत्वाचा, माझ्या अभंगाच्या दृष्टीने आजचा चौथा अत्यंत महत्वाचा वर्ग आहे. जो वर्ग स्वार्थी देखील आहे आणि परार्थी देखील आहे, म्हणजे स्वतःचंही भलं करून घेतो आणि स्वतःच्या बरोबर अख्ख्या जगाचं देखील तो काय करतो, भलं करतो. देह कष्ट विधी परोपकार, देह कष्ट विधी परोपकार, हो देह परोपकार देह कष्टविधी परोपकार. विठ्ठल जाती बाबुले समान जार होऊ नका, जार होऊ नका, रान भरी विठ्ठल
संत महात्मे स्वार्थी आणि परार्थी कसे असतील महाराज? काय बोलताय तुम्ही? हो, संत महात्मे स्वार्थी आणि परोपकारी याच वर्गामध्ये मोडतात. कसं मोडतात ते आजच्या अभंगातलं पहिल्या चरणाद्वारे पटवून देतो. आजच्या अभंगातलं पहिलं चरण आहे, जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रानभरी. काय बोलतात जगद्गुरु तुकोबाराय? मी जो रस सेवन करतोय किंवा मी ज्या रसाचं सेवन केलंय तो रस मी तुम्हाला वाटायला निघालोय, तुम्ही तो घ्या, असं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. मग मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, मी हा रस सेवन करतोय, हा तुकाराम महाराजांचा काय झाला? बोला ना जरा. स्वार्थ झाला. मी रस सेवन करतोय आणि आता नुसतं मीच नाही सेवन करत, तो रस मी आता जगाला वाटायला निघालोय, हा तुकाराम महाराजांचा काय झाला? परोपकार झाला, परार्थ झाला. ऐका नीट बारीक. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मी ज्या रसाचं सेवन करतोय तो रस मी तुम्हाला वाटायला निघालोय, तो रस तुम्ही घ्या. मात्र जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्ही नक्की कोणता रस सेवन करता याचं नाव तुम्ही सांगितलं नाही. आम्हाला 2-4 रस माहिती आहेत, 2-4 रस माहिती आहेत. त्यातला आता सध्या नाक्यावर एक रस मिळतोय आपल्याला. कोणता रस? नाक्यावर सध्या एक रस चालू आहे. कोणता रस? ऊसाचा रस. तुकाराम महाराज तुम्ही ऊसाचा रस वाटायला निघालात का आम्हाला? आणि ऊसाचा रस वाटायला निघाला असाल तर त्या ऊसाच्या रसाकरता तुमच्याकडे यायची गरज नाही आम्हाला. आम्ही कुठेही नाक्यावर जाऊ, पाहिजे तेवढा ऊसाचा रस मिळेल, तुमच्याकडे यायची काय गरज आहे? बरोबर. आता 1-1.5 महिन्यात एक रस चालू होईल. 1-1.5 महिना कशाला, आता 15 दिवसातच एक रस चालू होईल. कोणता? आमरस. आणि डोंगरे बाबा आता यावर्षी धोंड्याचा महिना आहे बरं का. धोंड्याचा महिना आहे आणि धोंड्याच्या महिन्यात कोणाला बोलवतात माहितीये का? माहितीये का तुम्हाला? कोणाला बोलवतात? कोणाला बोलवतात रे? कोणाला? जावयांना बोलतात. जावयांना जेवायला. धोंड्याच्या महिन्यामध्ये जावायला फार मोठा मान आहे. आणि नीट ऐकून ठेवा, या वर्षाचा धोंड्याचा महिना फार विशेष आहे. कितीतरी 1000 वर्षानंतर या वर्षी धोंड्याचा महिन्याचा तो योग आलेला आहे. म्हणजे हा विशेष महिना आहे. तसा हा कुंभमेळा कसा विशेष कुंभमेळा होता, तसा या वर्षीचा धोंड्याचा महिना विशेष आहे. या वर्षीच्या धोंड्याच्या महिन्यामध्ये जर जावयाला तुम्ही घरी बोलवलं, त्याला कपडे वगैरे घेतले आणि 2 तोळ्याची जर अंगठी केली तर तुमचं कल्याण होणार आहे. तुम्ही या गावातले जावं आहेत का? नाही, मग जाऊ दे, मोरदे. ऐकताय ना माझं? नीट ऐका, बारीक ऐका. महाराज आम्हाला आमरस माहिती आहे. आमरस. तुम्ही आमरस वाटायला निघालात, आमरस द्यायला निघालात आम्हाला. आणि जर तुम्ही आमरस देत असाल तर त्या आमरसा करता तुमच्याकडे यायची गरज नाही. आम्ही जाय 2-4 डझन आंबे आणू, पाहिजे तेवढा घरी आमरस करता येईल, मनसोक्त खाता येईल. तुकाराम महाराज तुम्ही नक्की कोणता रस वाटायला निघालात? तर जो रस तुकाराम महाराज वाटायला निघाले त्या रसाबद्दल तुकाराम महाराज अनेक ठिकाणी चर्चा करताना आपल्याला बघायला मिळत आहे. शिव ब्रह्मरस आवडीने, हो शिव ब्रह्मरस आवडीने, स्वतः जगद्गुरु तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे बरं. काय प्रमाणे ऐका. लावणी मृदंग श्रुते टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडीनी. या प्रमाणावरनं एक गोष्ट सिद्ध होते की तुकाराम महाराज कोणता रस सेवन करतायत? ब्रह्मरस सेवन करतायत, भक्ती रस सेवन करतायत, हे सिद्ध होत आहे. आणि असा ब्रह्मरस तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला वाटायला निघाले. पण तुकाराम महाराजांनी उत्तरार्धात सुरुवात करताना काय सुरुवात केली बघा. घ्या रे बोलले तुकाराम महाराज. आता थोडासा व्याकरणाचा सिद्धांत मांडतो आपल्या समोर. घ्या रे कधी म्हणायला लागतंय? घ्या रे कधी म्हणायला लागतंय? नीट ऐका, बारीक ऐका. जर एखादी वस्तू आपण दुसऱ्याला द्यायला निघालोय आणि समोरची व्यक्ती ती वस्तू घेत नसेल तर काय म्हणावं लागतंय? घ्या रे म्हणावं लागतंय. समजा आळंदीवरनं एखादी व्यक्ती प्रसाद घेऊन आली आणि ती प्रसाद या मंडपात वाटायला लागलीये. ज्याच्या समोर जाते ती व्यक्ती हात पुढे करते. पण एखादी व्यक्ती असं म्हणली, नको मला, मग ती व्यक्ती म्हणणार, अरे आळंदीचा प्रसाद आहे, घे. अरे घे बाबा, महत्वाचा आहे, आळंदीचा प्रसाद आहे, घे.
म्हणजे याचा अर्थ जेव्हा व्यक्ती समोरची नको म्हणते तेव्हा काय म्हणावं लागतंय? घ्या रे म्हणावं लागतंय. जर समोरची व्यक्ती स्वतःहून घेत असेल तर घ्या रे म्हणावं लागणार आहे. घ्या रे म्हणायची गरज नाही. नीट ऐका, बारीक ऐका. मग तसं तुकाराम महाराज ब्रह्मरस वाटायला निघाले आणि तुकाराम महाराज इथं घ्या रे म्हणतात, याचा अर्थ लोक काय करत नव्हती? बोला ना, बोला ना. घेत नव्हती. साधं उत्तर आहे. अरे पण का घेत नव्हती लोक? तुकाराम महाराज ब्रह्मरस वाटायला निघालेत, एवढी चांगली गोष्ट आहे, पण तरी देखील लोक घेत नव्हती. आता का लोक घेत नव्हती त्याचं उत्तर नीट ऐका, बारीक ऐका. तुकाराम महाराज ब्रह्मरस वाटायला निघालेत आणि तरी लोक घेत नव्हती. का घेत नव्हती? तर ज्ञानोबाराय त्याचं कारण सांगतात. अरे दादा, जीवाचा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे जीवाचा? की त्याला चांगलं आवडत नाही ना वाईट आवडल्याशिवाय. मी नाही बोलत, ज्ञानोबाराय बोलतात. फार गोड ओवी ज्ञानोबारायांची. ज्ञानोबाराय म्हणतात, विषय विषाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. ज्ञानोबाराय बोलतात, अरे गोड असा परमार्थ आहे, पण गोड असणारा परमार्थ लोकांना कसा वाटतोय? कडू वाटतो. आणि कडू असा संसार भरलेला आहे, कडू असे विषय भरलेले आहेत, पण दुर्दैवानं तो संसार लोकांना कसा वाटतो? गोड वाटतो. गोड स्वभाव आहे जीवाचा. लोकांना चांगलं आवडत नाही आणि वाईट आवडल्याशिवाय राहत नाही. स्वभाव आहे जीवाचा. पटवून देतो मी आपल्याला, पटवून देतो. दूध किती चांगलं आहे, दूध किती चांगलं आहे. अरे ज्ञानोबारायांनी दुधाकरता एक ओवी खर्च केली आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. ज्ञानोबाराय बोलतात, दूध गोड आहे, दूध पवित्र आहे. पण ऐका माझं उत्तर, हेच पवित्र असणार दूध, हेच गोड असणार दूध, एखाद्या दूधवाल्याला त्याचं दूध जर विकायचं असेल तर किटलीमध्ये भरावं लागतं. ती किटली घेऊन शहरामध्ये जावं लागतं आणि प्रत्येकाच्या गल्लोगल्ली, दारोदारी आणि घरोघरी जाऊन त्याचं दूध त्याला विकावं लागतं. तेव्हा त्याचं दूध संपलं जातंय. मी आजपर्यंत कोणच्या दारूवाल्याला कोणाच्या गल्लोगल्ली फिरताना बघितलं नाही आणि घरोघरी ना दारोदारी नेऊन दारू विकताना बघितली नाही. तरी त्याची दारू संपल्याशिवाय काय आश्चर्य आहे? अरे दूध गोड आहे, दूध पवित्र आहे, ते लोकांच्या घरी नेऊन द्यावं लागतंय. आणि दारू वाईट आहे, तो मात्र कोणत्याही गल्लीत त्याचं दुकान असलं तरी लोक तिथं जाऊन घेतल्याशिवाय राहत नाही. जीवाचा स्वभाव आहे, आम्हाला चांगलं आवडत नाही आणि वाईट आवडल्याशिवाय राहत नाही. आजपर्यंत असा कुठे बॅनर बघितलं का, बोर्ड बघितला आपण इथे दारू पिण्याचे क्लास घेतले जातात. 3 महिन्याचा कोर्स आहे आणि 3 महिन्यात दारू परफेक्ट प्यायला शिकवली जाते. 3 महिन्यात जर दारू प्यायला शिकला नाहीत तर पैसे परत. हाय कुठे बोर्ड बघितला तुम्ही? असा कुठे बॅनर बघितला? अरे का नाही? तर दारू पिण्याकरता, सिगरेट ओढण्याकरता, गुटखा खाण्याकरता, तंबाखू खाण्याकरता कसले क्लास नाही, ट्युशन नाही, इन्स्टिट्यूट नाही, शाळा नाही, काहीच नाही. सहज माणसं त्या प्रवृत्तीकडे ओढली जातात. पण तेच जर एखाद्याला माळ घालायला सांगायची असेल तर गेली 10-10 वर्ष आम्ही एकेकाच्या मागे लागलोय, पण अजूनही मासा गळाला लागत नाही. काय याचं कारण आहे? स्वभाव आहे मनुष्याचा, त्याला चांगलं आवडत नाही, वाईट. मी लहान होतो, मला अजूनही चांगलं आठवतंय बघा. लहान होतो मी. जर पूर्वीचा काळ बोलतो मी, हे समोर सगळी वयस्कर मंडळी बसलेत त्यांना कल्पना असेल त्याची, या आज्या समोर बसलेत त्यांना कल्पना असेल त्याची. जर एखाद्या स्त्रीला, एखाद्या महिलेला घराचा उंबरा ओलांडायचा असेल तर डोक्यावरचा पदर घेतल्याशिवाय उंबरा ओलांडायची तिची काय नव्हती, हिंमत नव्हती. इथं बसलेल्या किती जणी, नका घेऊ आता, राहू द्या आता, नका घेऊ आता, नका राहू द्या. मी तुम्हाला नाही बोलत, मी माझं शास्त्र सांगतोय. नीट ऐका, बारीक ऐका, बारीक ऐका. पूर्वीच्या काळी जर एखाद्या महिलेला घराचा उंबरा ओलांडायचा असेल तर डोक्यावरचा पदर घेतल्याशिवाय उंबरा ओलांडायची तिची काय नव्हती, हिंमत नव्हती. आपल्या महिलांना अजून कळलेलंच नाहीये की पदर का घेतात, ते कळलेलंच नाहीये. ऐका, हिंदू धर्मामध्ये पदर घेणं सौभाग्याचं लक्षण आहे. विधवा बाईनं पदर घेतला काही, न घेतला काही, आपलं शास्त्र काय सांगतंय नीट ऐका, की जिचा पती जिवंत आहे तिने आपल्या पतीच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याच परपुरुषासमोर आपले केस काय करायचे नसतात, दाखवायचे नसतात, झाकून ठेवायचे असतात. बघा तुम्ही पदर घेतला का केस आपोआपच महिलांचे काय होतात, त्या स्त्रीचा केस आपोआपच काय होतात, झाकून जातात. सज्जनो, कळलं नाही आपल्याला. आठवा आपलं बालपण, आठवा जरा.
बालपण आठवा. अरे जेव्हा आपण लहान होतो, आमची आई जर का प्रवासामध्ये आम्हाला जर कुठे घेऊन चालली असेल आणि जर आम्हाला त्या प्रवासामध्ये भूक लागली तर याच पदराचा आमच्या आईनं आडोसा केला होता आणि याच पदराच्या आडोशाला आमच्या आईनं आमची भूक भागवली होती. ऐका माझं उत्तर, ऐका माझं उत्तर. प्रवासामध्ये असताना जर आमच्या नाक तोंड माखलं असेल तर याच पदराचा आमच्या आईनं रुमाल केला होता आणि याच पदराच्या रुमालानं आमच्या आईनं आमचं काय पुसलं होतं? तोंड पुसलं होतं. ऐका माझं उत्तर. जर यदा कदाचित आम्हाला झोप आली तर याच पदराची आमच्या आईनं चादर केली होती आणि याच पदराच्या चादरीखाली आमच्या आईनं आम्हाला काय केलं होतं? झोपी घातलं होतं. मला दुर्दैवाने या गादीवरून बोलावं लागतंय, आज लोकांनी पदरच शिल्लक ठेवले नाही तर त्याच्यामुळे पदर घ्यायचा प्रश्नच येत नाही. पदरच शिल्लक ठेवले नाही. आता तुमच्या खेड्यात तरी बरं आहेत, आमच्या मुंबईकडे जर तुम्ही आलात तर सज्जन लोकांनी पदरच शिल्लक ठेवले नाहीत. माफी मागून एक वाक्य बोलतो, माफी मागून बोलतो. ऐका नीट बारीक, ऐका. माफी मागून वाक्य बोलतो. सगळ्या माता भगिनींची माफी मागतो. ऐका नीट बारीक. मला व्हॉट्सअपवर एक वाक्य आलं होतं आणि त्याच्यात काय लिहिलं होतं ऐका नीट. आईच्या कुशीत पदराखाली झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊच शकत नाही. ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना तुम्ही? ऐका नीट बारीक, ऐका नीट बारीक. आईच्या कुशीत पदराखाली झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊच शकत नाही, कारण जीन्स घातलेली आई पदर देऊच शकत नाही. कारण जीन्स घातलेली आई पदर देऊच शकत नाही. ऐका माझं उत्तर. हे सगळं वाईट आहे पण तरी आम्हाला आवडतं आणि चांगलंय ते मात्र आम्ही काय करतो? टाकून द्यायला लागलोय. चांगलं आम्हाला स्वीकारता येत नाही आणि वाईट आम्हाला आवडल्याशिवाय राहत नाही. मला अजून चांगलं आठवते बघा, पूर्वीच्या काळी जर एखादी महिला शेतावर गेली असेल, बाजारला गेली असेल, पाहुण्या गेली असेल आणि आता समजा तिला गावात यायचंय तर त्या गावच्या वेशीवर आल्यावरती काय करायची माहितीये का? बोला बोला जरा. हा, हात पायातली चप्पल काढून घ्यायची, ती हातात ठेवायची आणि मग गावामध्ये प्रवेश करायची. इतकी आदर आणि नम्रता पूर्वीच्या काळी आपल्याला महिलांमध्ये काय करायला मिळत होती? बघायला मिळत होती. मला दुर्दैवाने या व्यासपीठावरून बोलावं लागतंय, ज्या चपला पूर्वीच्या काळी गावच्या वेशीवर निघत होत्या त्या चपला आता कुठपर्यंत पोहोचलेत हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. चुलीपर्यंत चपला नेल्या आम्ही, किचन पर्यंत चपला नेल्या. आजच्या बाईला चप्पल घातल्याशिवाय स्वयंपाकच करता येत नाही, पायाला वात होतो बोलते. आणि तोच चप्पल घालून केलेला स्वयंपाकाचा तोच नैवेद्य आम्ही कोणाला दाखवतो? देवाला दाखवतो. कसा तो देव नैवेद्य खाईल? ऐका नीट माझं उत्तर. हे सगळं वाईट आहे पण वाईट असूनही आम्ही त्याचा स्वीकार करतो. चांगलं मात्र आम्ही कधीच काय करत नाही? स्वीकार करत नाही. चांगलं आम्हाला आवडत नाही. ऐका अजून पटेल असं आत्ता लेटेस्ट घडलेलं उदाहरण सांगतो. वेळ माझी पुढे चालली आहे, मला अभंगावर आणि पुढच्या बाकीच्या चरणांच्यावर बोलायचे. ऐका नीट बारीक. आत्ता लेटेस्ट घडलेलं, मला वाटतं एक साधारण 5-6 वर्ष झाली असतील किंवा 1-2 मागे पुढे, आपल्या महाराष्ट्रात एक मराठी चित्रपट रिलीज झाला. इतका गाजला तो चित्रपट का आज सुद्धा त्या चित्रपटाची हवा आहे. आजही त्यातलं एक गाणं जर डीजे वर वाजायला लागलं ना तर म्हातारे सुद्धा डोलायला लागतात. असा एवढा गाजला चित्रपट तो, एवढा गाजला. कोणता? बघा, या म्हाताऱ्या नाही माहिती सैराट, म्हाताऱ्या नाही माहिती. असू दे असू दे, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. ऐका नाही, मी कल्याणला नूतन विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज इथे शिक्षक म्हणून काम करत होतो आणि या सैराट चित्रपटाला येऊन आवळे महाराज 2च महिने झाले होते. किती महिने? किती महिने? जोरात बोला, किती महिने? 2 महिने. नीट ऐका बरं, मला याच्यावर माझा सिद्धांत असणार आहे. 2च महिने झाले होते. कोणता चित्रपट येऊन? सैराट चित्रपटाला येऊन फक्त 2 महिने झाले होते. आम्ही शाळेमध्ये मी ज्या काम करत होतो त्या शाळेमध्ये माझे सहकारी शिक्षक, त्यांच्या मुलीचं लग्न होतं आणि ते मुलीचं लग्न असल्यामुळे आता आम्ही एकत्र सगळे काम करतो. म्हणजे आम्हाला त्यांनी काय दिली? पत्रिका दिली, निमंत्रण दिलं. गेलो आम्ही त्या लग्नाला आणि त्या लग्नाला गेल्यानंतर आमच्याकडे लग्नामध्ये नाव घेण्याची पद्धत आहे. आता इकडे काय पद्धत आहे मला माहित नाही. हे जिल्हा कोणता आहे? हा, नाशिक. नाशिक जिल्हा. तालुका कोणता आहे? सिन्नर. हा, सिन्नर. हे नाशिक जिल्हा आहे आणि सिन्नर तालुका आहे. आमचा ठाणे जिल्हा आहे आणि शहापूर तालुका आहे. त्याच्यामुळे कदाचित जिल्ह्याच्या तालुक्याच्या अगदी शास्त्र म्हणते 12-12 कोसावर काय होते? भाषा बदलते, रिवाज बदलतात, रीतिरिवाज बदलतात, पद्धती बदलतात. प्रत्येक ठिकाणच्या पद्धती कदाचित थोड्याफार वेगवेगळ्या असतात, असं काही नाही. आता आमच्याकडे मेल्यावर माणसं जळतात, तुमच्याकडं जिवंत.
तुम्ही सगळे हसलात याचा अर्थ तुमचं आमचं सेम आहे असं म्हणायला हरकत. असं म्हण. ए दीदी, काय नाव बेटा तुझं? हा, ईश्वरी. वा वा, काय सुंदर नाव आहे. ईशू माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. ईशू माझ्याकडे बघ बेटा, लाजू नको, माझ्याकडे बघ. ईशू मला सांग, तुमच्याकडे जेवायला बसल्यावर पहिल्यांदा काय वाढतात? जेवायला बसल्यावर काय वाढतात पहिल्यांदा? भात वाढतात. आता बघा, थोडासा आमचा नाशिक जिल्ह्याचा ना आमचा ठाणे जिल्ह्याचा फरक आहे. इकडे येशूचं म्हणणं आहे जेवायला बसल्यावर पहिल्यांदा भात वाढतात. आमच्याकडे थोडा फरक आहे. आमच्याकडे जेवायला बसल्यावर पहिल्यांदा पत्रावळी वाढतात आणि मग भात भाजी वाढायला काय करतात? इकडे अगोदर भात वाढतात आणि मग कदाचित खालून पत्रावळी. असू दे, आजच्या दिवस ऍडजस्ट करू थोडस आम्ही, आजच्या दिवस ऍडजस्ट करू. ऐका नीट बारीक उत्तर माझं, ऐका नीट बारीक उत्तर. मला काय पटवून द्यायचंय, काय पटवून द्यायचंय. मी सैराट चित्रपटाबद्दल बोलतोय. कशाबद्दल बोलतोय? सैराट चित्रपट. किती महिने झाले होते? 2च महिने झाले होते येऊन. किती महिने? 2च महिने. नीट ऐका, बारीक ऐका. गेलो आम्ही त्या लग्नाला, त्या सरांच्या मुलीचं लग्न होतं. गेलो आम्ही लग्नाला. तो लग्न विधी वगैरे सगळा उरकला आणि मग त्या करवल्या त्या नवरा नवरीला आग्रह करायला लागल्या, ए नाव घ्या, मला नाव ऐकायचंय. हे नाव घ्या, मला नाव ऐकायचंय. नाव घ्या, मला नाव ऐकायचंय. मग त्या नवऱ्यानं हातात माईक घेतला. काय त्याच्या पद्धतीनं त्याला नाव घ्यायचं ते घेतलं त्याने. आणि मग आता त्या नवरीवर पाळी आली. कोणावर पाळी आली? त्या नवरीवर. पुन्हा त्या करवल्या आग्रह करायला लागला, ए नाव घ्या, मला नाव ऐकायचंय. नाव घे, उखाणा घ्या, मला उखाणा ऐकायचंय. मग त्या नवरीनं हातात माईक घेतला आणि तिनं तिच्या पद्धतीनं काय उखाणा घ्यायचंय तो घेतला. घेऊ का मी? घ्या ना, तुम्हीच घ्या. काय करू, घेऊ का नको घेऊ? तुम्हीच घ्या ना. सोबदार काय म्हणणं आहे तुमचं? घेतो, काय हरकत नाही. तसं एवढे एका पाकिटात एवढं शक्य नाही, पण घेतो आता तुमच्याकरता, मी घेतो तुमच्याकरता. नीट ऐका. त्या नवरीनं काय उखाणा घेतला बघा. हातात माईक घेतला त्या नवरीनं आणि त्या नवरीनं उखाणा घ्यायला सुरुवात केली. काय उखाणा घेतला बघा तिने, ऐका नीट. बघा, उखाणा घ्यायचंय तर कसे टवकारून कान करून बघा ऐकायला लागले बघा. आणि मगापासून देवाचं सांगतोय तर कोणाच लक्ष नाही. काय आश्चर्य, काय आश्चर्य. पण ऐका ऐका, सांगतो तुमच्याकरता, सांगतो. त्या नवरीनं काय उखाणा घेतला बघा. आंब्याच्या झाडाला लागली मिरची. ऐकताय ना? आंब्याच्या झाडाला. झालं का रे तुझं? अरे तुझं लग्न झालंय का? ऐकून ठेव, ऐकून ठेव, नीट बस, ऐका नीट. त्या नवरीनं उखाणा घेतला. आंब्याच्या झाडाला लागले मिरची, आंब्याच्या झाडाला लागले मिरची, तू माझा परशा आणि मी तुझी आरची. हसलात तुम्ही, कान उघडा ठेवून माझं उत्तर ऐका. आता नीट ऐका बरं, मी हसण्याकरता सांगितलंच नाही तुम्हाला. नीट ऐका माझं उत्तर. किती महिने झाले चित्रपटाला येऊन? 2च. नीट ऐका, बारीक ऐका. चित्रपटाला येऊन फक्त 2च महिने झालेले आहेत. पण त्या 2 महिन्यात, ज्या चित्रपटाला येऊन फक्त 2 महिने झाले आणि त्या 2 महिन्यामध्ये त्या चित्रपटाचा आम्ही आमच्या जीवनावर एवढा परिणाम करून घेतला की लग्नामध्ये उखाणा घेताना आम्ही त्याचा संबंध जोडतो. अरे मग 750 वर्ष झाली माझ्या ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी येऊन, तिथले एकाही ओवीचा जीवनावर परिणाम नाही करून घेता आला. 450 वर्ष झाली तुकाराम महाराजांची गाथा येऊन, तिथले एकाही अभंगाचा जीवनावर परिणाम नाही करून घेता आला. काय याला उत्तर आहे तुमच्याकडे? एकच उत्तर आहे याला, लोकांना चांगलं आवडत नाही आणि वाईट आवडल्याशिवाय राहत नाही. हे त्याचं उत्तर आहे. कायम ध्यानात ठेवा, कायम ध्यानात ठेवा. अरे तुकाराम महाराज ब्रह्मरस वाटायला निघाले तरी लोक घेत नाही. घ्या रे म्हणावं लागलं तुकाराम महाराजांना. मग लोक घेत नव्हती तर लोक कुठं गेली होती? तर लोक ही रानावनात फिरत होती. रानावनात म्हणजे या डोंगराच्या रानात नाही, लोक रानातच फिरत होती, पण डोंगराच्या रानात नाही. मग कुठल्या रानात? पंचविषय रूपी रानामध्ये लोक फिरभटकत होती. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचविषय रूपी रानामध्ये लोक भटकत होती, तिथं भटकत होती. म्हणून तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, सेवितो हा रस वाटितो आणि का मी ब्रह्मरस वाटायला निघालोय. घ्या रे होऊ नका रान भरे. अरे का त्या विषय रूपी रानामध्ये इकडे तिकडे भटकताय? हा एवढा सुंदर रस आहे रे दादांनो, याच्यासारखा आनंदच कुठं नाही, घ्या तो. तुकाराम महाराज म्हणाले. आणि मग काही लोकांनी प्रश्न केला तुकाराम महाराजांना, तुकाराम महाराज स्वतःच पोट भरून जगाला रस वाटायला निघालात, एवढा रस आणला कुठून? तर ज्याने रस, ज्याच्याकडनं मी तो रस आणलाय त्याचं प्रत्यक्ष नाव घेत नाही तुकाराम महाराज,
पण बाह्यांगानं वर्णन करतात अभंगाचं दुसरं चरण. विटेवरी जाचे पाऊले समान विटेवरी जाचे पाऊले समान विठेवरी जाची पाऊले समान विठेवरी जाची पाऊले समान विटेवरी जाचे पाऊले समान विटेवरी जाचे पाऊले समान विठेवरी जाची पाऊले समान विठेवरी जाची पाऊले समान तोचे एक दान शूर दाता तोचे एक दान शूर दाता तोचे एक दान शूर दाता विटेवरी जाचे पाऊले समान विटेवरी जाचे पाऊले समान तुझे एकदाना शूर दाता तुझे एकदाना शूर दाता तुझे एकदाना शूर दाता विठेवरी जाचे पाऊले समान विठेवरी जाचे पाऊले समान पाऊले समान पाऊले समान स्वतः तुम्ही एवढा रस आणलाय, स्वतः तुम्ही रस सेवन केलाय आणि स्वतः रस सेवन करून अख्ख्या जगाला रस वाटायला निघालात तुकाराम महाराज. कुठून आणला एवढा रस? कोणी दिला तुम्हाला एवढा रस? तर ज्याच्याकडनं तुकाराम महाराजांनी हा ब्रह्मरस आणलाय त्या देवाचं नाव सांगत नाहीत ते, पण बाह्यांगानं वर्णन करतात. बाह्यांगानं म्हणजे विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात विटेवर ज्याची पावलं समान आहेत आणि त्याच्याकडनं मी हा रस काय केलेला आहे, आणलेला आहे. आता विटेवर कोणाची पावलं आहेत? अगदी लहान पोरं सुद्धा काय करतील याचं उत्तर आपल्याला सांगू शकतील. ए ते मागचा पोरग तू रे, हा काय तुझं नाव रे? हा समर्थ, समर्थ सांग विटेवर कोणाची पावलं आहेत? विटेवर कोणता देव उभा आहे? सलमान खान. सलमान खानचा काय संबंध आहे? विटेवरचा आणि सलमान खानचा काय संबंध आहे? विटेवर विटेवर असा विटेवर हा पांडुरंग. बाबा टाळ्या वाजवता रे या पोरासाठी एकदा. अगदी बारकी पोरं सांगतील का विटेवर कोणता देव उभा आहे. तो विटेवरी ज्याची आपण आरती म्हणतो. आरती कोणती आरती म्हणतो आपण? हा कोणती? 28 विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा कुंडलिकाच्या भेटी ब्रह्मालिका चरणी वाहे भीमा बुद्धरी जगा जय देव जय देव. अर्थात या आरतीमध्ये देखील उल्लेख आहे की युगे 28 झालं तो पांडुरंग त्या विटेवर काय आहे, उभा आहे. अर्थात तुकाराम महाराज देवाचं नाव घेत नाही पण त्याचं बाह्यांगानं वर्णन सांगतात. विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवर ज्याची पावलं आहेत मी त्याच्याकडनं. पोरं बघितले ना माझं डोकं उठतंय तुम्हाला सांगतो. त्याचं कारण असं आहे की दिवसभर शाळेत ती पोरं समोर असतात, दिवसभर शाळेत ती पोरं समोर आणि पुन्हा कीर्तनात आलं का ती पोरं समोर. का डोकं बरं ती शांत बसत नाही. ते बघा जाऊन आले ते आमचे गुरुजी म्हणायचे सगळ्यांच्या नादी लागा पण या पोरांच्या नादी लागू नका म्हणले. आणि मला तर त्याचा रोज माझ्या शाळेत अनुभव येतो. रोज रोज सांगतो तुमच्याकरता ऐका. सतीश महाराज एका शाळेत माझ्या पोराला बोलवलं मी. इकडे आलं ते पोरग जवळ. म्हणले काय सर? मी त्याला विचारलं डबा आणलाय का रे तू? आणलाय ना सर. दाखव. काढला त्यानं त्या बॅग मधून डबा काढला, माझ्या हातात दिला. मी उघडला तो डबा तर त्याच्यात पुरणपोळी होती. मला आवडते पुरणपोळी आणि म्हणून मी त्याला सांगलं खाऊ का तुझा डबा? खा ना सर, खा बिंदास. पण मग मी त्याला म्हणलं काय रे? आणि मग जर घरी गेल्यावर तुझ्या आईने भाऊ विचारलं कोणी डबा खाल्ला तर काय सांगशील? काय काळजी करू नका सर, तुम्हाला पुरणपोळी आवडते ना, खा तुम्ही डबा खा बिंदास, का तुम्ही काय काळजी करू नका, खा बिंदास तुम्ही डबा. आणि विचारलंच घरी गेलो माझ्या आईनं कोणी डबा खाल्ला तर सांगाल मी कुत्र्यांनी खाल्ला म्हणून. आता मला बोलला ते म्हणून आमचे गुरुजी सांगतात
सगळ्यांच्या नादी लागा, पोरांच्या नादी लागायचं, पोरांच्या नादी लागायचं नाही. पण ऐका तर अजून सांगू का तुम्हाला, तुमच्याकरता अजून सांगू का एक, अजून सांगू एक सांगू, ठीक आहे. या पोरांच्या करता अजून एकदा सांगतो, अजून एक सांगतो. पोरांच्या नाद, पोरं किती हे असतात, ऐका नीट ऐका. मी कीर्तनाला गेलो आणि लवकर गेलो, गाडी नव्हती तेव्हा माझ्याकडं, बसने जावं लागायचं. मग बसने म्हणजे जी बस त्या वेळेला असेल त्याच वेळेला आपल्याला जावं लागायचं. रात्री 9 ते 11चं कीर्तन आणि 5लाच पोहोचलो मी त्या घरी. 5ला पोहोचल्यावर मग त्या घरातला घर मालक आणि आम्ही बसलो गप्पा मारत, चहा घेतला, गप्पा मारत बसलो. त्याचं एक ना 7-8 वर्षाचं असं पोरग होतं, 7-8 वर्षाचं. आणि ते काय करायचं, त्याने ते काय केलं होतं, ती माचीची काडी एकाला एक रिकामे पेट्या, ती एकाला एक अशा जोडल्या होत्या. आणि त्याची काय बनवली होती, आगगाडी बनवली होती, ट्रेन बनवली होती, ट्रेन आगगाडी बनवली होती. आणि आम्ही दोघं गप्पा मारत बसलो, त्याचा बाप आणि मी, आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो. ते काय केलं, ते आमच्या ज्या खोलीत, ज्या हॉलमध्ये आम्ही गप्पा मारत होतो, त्याच हॉलमध्ये त्यानं ती आगपेटीची गाडी घेतली आणि ते खेळायला लागलं. पण ते अभद्र बोलायचं खेळताना. काय बोलायचं ते ऐका, चला ट्रेन आली, ट्रेन आली, ट्रेन आली, ज्या मूर्खांना बसायचंय त्यांनी बसून घ्या, ज्या मूर्खांना उतरायचंय त्यांनी उतरून घ्या, असं बोलायचं ते. त्या पोराच्या बापाने ऐकलं आणि त्या पोराच्या बापाला वाटलं, अरे महाराज आपल्या घरी आले, ते पोरग काय असं बोलतंय, म्हणले. ते बाप त्याचा ओरडलं त्याला, कोणाला, त्या पोराला त्याच्या, चल म्हणले तिकडं, महाराज बसले तिथं, जा तिकडे बस, जा तिकडे ठेवती. त्यानं ती आग गाडीची तिथं ठेवली, ती पेटीची गाडी. आणि ते राग भरला त्याला, राग आला त्याला, रुसून बसला. ते गेला एका कोपऱ्यात बसला आणि फुंदू रडायला लागलं. ते आपण ते लहान लेकराचा राग कितपर्यंत, 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास झाला. आणि पुन्हा ते पोरग, त्याचा राग शांत झाला आणि पुन्हा आलं त्याच ठिकाणी. आणि ती पुन्हा ती गाडी, ती आगगाडीची, ती आगपेटीची ती गाडी घेतली आणि पुन्हा खेळायला लागलं. पण आता ते काय बोललं नीट ऐका, लक्ष देऊन ऐका. चला ट्रेन आली, ट्रेन आली, ट्रेन आली, ज्या मूर्खांना उतरायचंय त्यांनी उतरून घ्या, ज्या मूर्खांना बसायचंय त्यांनी बसून घ्या. आताच एका मूर्खामुळं अर्धा तास गाडी लेट झालेली आहे. कळतंय ना तुम्हाला मी काय बोलतोय ते, कळतंय. मला आता कळलं यांना काय पाहिजे ते. आता कळलं मला. नीट ऐका. जगद्गुरु तुकाराम महाराज, मी ब्रह्मरस वाटायला निघालोय. कुठून आणला तुम्ही, तर त्या ज्याच्याकडनं आणला त्याचं नाव नाही सांगितलं, पण बाह्यांगानं वर्णन केलं. विटेवरी ज्याची पाऊले समान. पण खाऊ तुकाराम महाराज, तुमच्या देवाचं वर्णन करताना, तुमच्या देवाची पावलं सांगताना तुम्ही समान असं म्हणालात. म्हणजे समान पावलं आहेत तुमच्या देवाची असं तुम्ही म्हणालात. मग तुमच्या देवाची पावलं समान, बाकीच्या देवांची पावलं काय लांबाकुडे समान का बरं बोलले तुम्ही तुकाराम महाराज? असं म्हणलं असतं तर चाललं नसतं. विटेवरी ज्याची पाऊले असं म्हणलं असतं तर काही वाईट होतं? समान का बोललात? काय त्याचा अर्थ आहे? तर ही संतांची भाषा आहे, ही सहजासहजी कळत नाही. सज्जनो, काहींचं अख्खं आयुष्य गेलो, संत वाङ्मय कळलं नाही आणि खरंच कधीच कळत नाही. या जगात असा एक सुद्धा मायकाला आला नाही का जो म्हणेल का मी संतांचा अभंगाचा खरा अर्थ सांगू शकतो. कदापिच नाही, बरं, कदापिच नाही. लक्षात ठेवा, संतांची अलौकिक भाषा आहे. बरेचदा आपण काय करतो, संतांच्या वचनाचा फक्त वाचार्थ लक्षात घेतो, समोरचा अर्थ, आणि त्याच्या पाठीमागचा लक्षार्थ काय आहे हे आपण लक्षातच घेत नाही. आणि त्याच्यामुळे अर्थाचा काय होतो, अनर्थ होऊन जातो. कायम आपण नुसतं लक्षार्थ नाही बघितला पाहिजे, त्याच्या पाठीमागचा वाचार्थ नाही बघितला पाहिजे, त्याचा लक्षार्थ काय आहे तोही बघितला पाहिजे. ऐका नीट, पटवून देतो मी आपल्याला. वाचार्थ आणि लक्षार्थ लक्षात नाही घेतलं तर काय गडबड होते. एका बाईनं गहू विकत आणले. काय विकत आणले? गहू. ऊन पडले म्हणून थोडं उन्हामध्ये त्यांना ऊन द्यावं म्हणून थोडे वाळत घातले. रस्त्याने एक शेजारीन बाई तिची चालली होती. त्या शेजारणीनं जाताना बघितलं हिनं गहू आणलेत म्हणून, आणि म्हणून त्या रस्त्यानं जाणाऱ्या शेजारणीनं हिला आवाज दिला, ताई, हो ताई, कसे आणले हो गहू? शेजारणीनं, रस्त्यानं जाणाऱ्या शेजारणीनं विचारलं, ताई कसे आणले हो गहू? या बाईनं काय उत्तर द्यावं?
म्हणले पिशवीतून आणले. अगं पिशवीतून आणले असं नाही मला म्हणायचं. म्हणजे बुवा कितीला आणले? म्हणले दुपारी 1:30ला आणले. अगं दुपारी 1:30ला आणले असं नाही बोलायचं मला. म्हणजे बुवा कोणत्या भावाने आणले? म्हणले चुलत भावाने आणले. आता कोणत्या भावाने आणले? म्हणजे चुलत भावाने आणले असं त्याचा अर्थ. अरे दादा, त्याचा वाचार्थ वेगळा आहे आणि त्याचा लक्षार्थ वेगळा आहे. कोणत्या भावाने आणले याचा अर्थ असा आहे की 1 किलोला किती रुपये, असा त्याचा काय आहे अर्थ आहे. आमचे वैकुंठवासी मृदंग महर्षी प्रातस्मरणीय पांडुरंग बाबा वैद्य फार एक गोड दृष्टांत सांगायचे आळंदीमध्ये असताना. ऐका बारीक. वाचार्थ आणि लक्षार्थावर आपण फक्त समोरचा अर्थ लक्षात घेतो आणि त्याच्यामुळे ते बाकीचा अर्थ तसाच राहून जातो. कळत नाही आपल्याला नक्की काय बोलायचे ते. नीट ऐका. पूर्वीच्या काळचे म्हातारी माणसं उन्हाळ्याचे दिवस आले का घरात झोपत नसायचे, मंदिरात झोपायचे एकत्र. गावातले सगळे म्हातारे. ते ओपन मंदिर असायचं, मोकळं, मस्त हवा यायची आणि रात्रभर तिथे झोपून सकाळी परत उठून आपापल्या घरी. असेच उन्हाळ्याचे दिवस होते. सगळे गावातले म्हातारी एकत्र जमलेले मंदिरामध्ये, गप्पा चालू आहे. एकानं घड्याळ बघितलं, म्हणले ए अरे 12 वाजले ना. म्हणले किती गप्पा मारता, घ्या पडून. पडा म्हणले सगळे, घ्या बरं पडून, पडा. प्रत्येकानं आपापली वळकुटी उचलली. कोणी या कोपऱ्यात, कोणी त्या कोपऱ्यात. प्रत्येक जण गेले. नेमकी एका म्हाताराला लघवीला जायचं होतं, ते बाहेर गेलं. आता पूर्वीच्याकडे असे लाईट दिवे बल काहीच नव्हतं, अंधार असायचा. बत्तीवर चालायचं सगळं, चिमणीवर. त्या पायरीच्या मंदिराचा त्याला अंदाजच आला नाही. जो पाय पायरीवर पडायला हवा होता तो पायरीच्या बाहेर पडला गेला आणि धाप दिशी म्हातारा काय झाला, आपटला. आता धाप दिशी पडल्यानंतर ते म्हाताऱ्या माणसाला लागायला किती लागतंय. डोकं फुटलं, हाताला लागलं, कमरेला लागलं, पायाला लागलं, गुडघ्याला लागलं. जाम झाला म्हातारा त्या अंधारात पडलेला. उठताच येत नाही म्हाताऱ्याला. एवढं लागलं त्याला. एवढं जाम झाला म्हातारा. त्याच्या लक्षात आलं, आता या आतल्या म्हाताऱ्यांना 2-3 बोलवल्याशिवाय मला इथून उठता येणार. ते जेव्हा मला उचलून आतमध्ये नेतील तेव्हाच माझं काय ते खरंय. नाही तर रात्रभर इथंच काय करावं लागेल, पडून राहावं लागेल. रात्रभर इथंच कणत बसावं लागेल. आणि म्हणून त्या बाहेर अंधारात पडलेल्या त्या म्हाताऱ्याने त्या आतल्या म्हाताऱ्यानं आवाज दिला, रामभाऊ, ए रामभाऊ, अरे ए रामभाऊ, पडलो रे पडलो. आतून रामभाऊनी आवाज दिला, पड पड म्हणले. आता आम्ही एवढ्यातच पडलोय. आता अरे ते का काही झोपायला बोलवतोय का तुला? त्याचा लक्षार्थ असा आहे, मी इथं पडलोय, मला लागलंय, मला उचलायलाय, असं त्याचं काय. तुकाराम महाराज, विटेवरी ज्याची पाऊले समान. मग समान म्हणजे काय आम्हाला सांगा. समान म्हणजे समान आणि बाकीच्या देवांची पाऊल लांब कुठेत तेवढं सांगतो आणि सेवा संपवतो. वेळ संपली माझी. ऐका नीट बारीक, ऐका नीट बारीक. समान म्हणजे काय तुकाराम महाराज? तर दोन्ही दृष्ट्या खरंय. भौतिक दृष्ट्याही जगद्गुरु तुकाराम महाराज समान पावलं बोलतात, तेही खरंय. आणि आध्यात्मिक दृष्ट्याही समान पावलं खरंच आहेत देवाची, पांडुरंगाची. नीट ऐका. चला राम अवताराचा विचार करूयात आपण. तुम्ही राम अवताराचा जर फोटो बघितला बाण मारताना, तर असं आहे बघा. ते बाण मारताना म्हणजे एक पाऊल देवाचं कुठे आहे, माग आहे, आणि एक पाऊल पुढे आहे. समान नाही आहेत देवाची पावलं. बरोबर, ठीक आहे. चला कृष्ण अवतार बघू आपण. देहुडा चरणी वाजवितो वेणू, गोपिकार म्हणू स्वामी माझा, गोपिकार म्हणू स्वामी माझा. देहुडा चरणी वाजवितो वेणू, गोपिकार म्हणू स्वामी माझा, स्वामी माझा. भगवान श्रीकृष्णाचा अवतार जर तुम्ही बघितला, हे बघा असं आहे भगवान परमात्मा. समान पावलं नाहीयेत. 1.5 चरणावर, 1.5 चरणावर. देहुडा चरणी. देहुडा म्हणजे 1.5 चरण. भगवान परमात्म्याची समान पावलं नाहीयेत. पण जा माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाची पावलं बघा. समचरण दृष्टी. समान पावलं आहेत. सावधान स्थितीत आहे देव माझा, सावधान. समान पावलं आहेत. या दृष्टीने तुकाराम महाराज समान बोलतात. आणि अजून आध्यात्मिक दृष्ट्या पटवून देतो. समान म्हणजे भगवान प्रभू रामचंद्राच्या अवताराचा विचार केला तर देवानं भक्ताला मोक्ष दिला, शत्रूला मोक्ष देता आला नाही देवाला. असमानत्व आहे कुठेतरी. कृष्ण अवतारामध्ये देवानं थोडी सुधारणा केली. काय? भक्तालाही मोक्ष दिला आणि पुतना मारायला आली त्या पुतणीलाही देवानं काय करून टाकला, अर्थात आपल्या शत्रूलाही मोक्ष दिला. पण जो भक्ता
स्वतःला आनंद दिला तो शत्रूला आनंद देतो